सांगली जिल्ह्यातील ईश्वरपूर येथे धक्कादायक घटना घडली आहे। नवरा मोलमजुरी करायला दुसऱ्या राज्यात, पण इथे त्याच्या बायकोसोबत घडले आहे भयंकर कांड। नवीन बहेनाका परिसरात एक साधं शांत आयुष्य जगणारी रसिका मल्लेश कदम ही नेहमीप्रमाणे आपलं काम करून दिवस काढत होती। ती खानावळीत काम करायची, लोकांच्या घरी जाऊन धुनी भांडी करायची आणि घरात नवरा नसल्यामुळे मुलांचा सांभाळही एकटीच करत होती। कारण तिचा नवरा कर्नाटकात कामाला असल्याने घरातील सर्व जबाबदारी रसिकावर होती। त्यामुळे तिने मेहनत करून घर चालवणं हेच तिचं रोजचं जगणं होतं। पण या सगळ्यात तिच्या आयुष्यात काय वादळ दडलं आहे हे कुणालाच माहिती नव्हतं। 7 वर्षांपूर्वी रसिका एका खाजगी रुग्णालयात कामाला होती। तेव्हाच तिची ओळख झाली तुकाराम शंकर वाटेगावकर नावाच्या एका माणसाशी। बोरगावचा रहिवासी, लोकांशी बोलायला सराईत, हसत खिदळत वागणारा, पण आतून मात्र अत्यंत अस्थिर, संशय आणि रागीट स्वभावाचा। सुरुवातीला त्यांची ओळख औपचारिक होती, पण हळूहळू दोघे जवळ आले। पैशांच्या देवाणघेवाणीतून सुरू झालेला संबंध पुढे प्रेम संबंधात बदलत गेला। गावात त्यांच्याबद्दल चर्चा होऊ लागल्या, लोकांच्या नजरा त्यांच्या नात्यात शिरू लागल्या। पण तरीही दोघांचे भेटणे सुरूच राहिले। एकमेकांना पैसे देणं घेणंही त्यांचं सुरू होतं। रसिकाची आर्थिक परिस्थिती खूप हलाखीची होती, त्यामुळे तिला नेहमी पैसे लागायचे आणि तुकाराम तिची मदत करायचा। हळूहळू हा पैसा दोघांच्या नात्यात महत्वाचा भाग बनला। पण पैसा जितका येत होता तितके वादही वाढत होते। तुकारामने तिच्यावर चारित्र्याचा संशय घेणं सुरू केलं होतं। ती कुणाशी बोलते, कुठे जाते, फोनवर कोण आहे, तिच्या घरात कोण येतं, यावरून तो सतत तिच्यावर प्रश्न उपस्थित करायचा। रसिका त्याला समजवायची की तिच्या आयुष्यात त्याच्याशिवाय कोणी नाही, पण तुकारामचे डोके त्या विचारांतून बाहेर येत नव्हते। काही वर्षांपूर्वी तर दोघांमध्ये मोठा वाद झाला होता आणि रसिकाने त्याचा नंबर ब्लॉक केला होता। त्यावेळी तुकारामने तिला धमक्या दिल्या, शिवेगाळ केली। त्यामुळे तिने इस्लामपूर पोलीस ठाण्यात तक्रारही केली होती, पण तो गुन्हा अदखल पात्र म्हणून तोच थंड पडला आणि दोघांमध्ये पुन्हा बोलणं सुरू झालं। भेटी पुन्हा वाढल्या, वाद पुन्हा सुरू झाले। या नात्यात प्रेमापेक्षा ताण, राग आणि संशय फार जास्त होता। तिच्या घरातील खर्च, मुलांचा सांभाळ, नवऱ्याची अनुपस्थिती या सगळ्यांचा भार ती एकटी उचलत होती। म्हणून ती सतत तुकारामकडे पैसे मागायची। पण आता तुकाराम मात्र या सर्वांतून कंटाळू लागला होता। मग आला मंगळवार 4 नोव्हेंबर 2025। तिने तुकारामकडे पैसे मागितले। ठीक आहे, देतो पैसे म्हणत त्या दिवशी संध्याकाळी तुकाराम इस्लामपूरला येऊन थेट रसिकाच्या घरी पोहोचला। पण त्याच्या डोळ्यात काहीतरी वेगळाच विचार दिसत होता। चल बाहेर जाऊ, आज तुला पैसे देतो तिकडेच काढून। रसिका पैशांच्या आशेनं लगेच बाहेर जायला तयार झाली। दोघंही दुचाकीवरून इस्लामपूर मधील एका मंगल कार्यालयात जवळ आले। तिथे तुकारामने आपली गाडी लावली आणि मग रसिकाच्या दुचाकीवर बसून तिला बोरगावच्या वस्तीवरील शेडकडे घेऊन गेला। ते शेड म्हणजे पूर्ण शांत, अंधारात बुडालेलं ठिकाण। त्याच्या आजूबाजूला कोणीही नव्हतं। सुरुवातीला दोघंही शांत बसून बोलू लागले। प्रेमाचं बोलणं सोडून मध्येच तिनं पैशांच्या विषयाला हात घातला, पण पैशांचा मुद्दा निघताच पुन्हा त्यांच्यात तणाव वाढला। रसिकाने तगादा लावला, मला पैसे देणार आहेस का नाही तू? मला मुलांचे खर्च बघायचे आहेत। मी किती दिवस वाट पाहायची रे? तुकाराम चिडला, तू माझे इतके पैसे नेमकं कुठे खर्च करतेस? मला फसवत तर नाहीस ना? इतर कोणासाठी पैसे मागतेस का तू? रसिका रागाने बोलली, मी काम करणारी बाई आहे, मला कुणाचा आधार नाही तू सोडून। तू मदत करतो म्हणून विचारते। पण ही वादावादी पटकन मोठी झाली। चरित्र्याचा संशय, पैसे, गावातल्या चर्चा सगळं तुकारामच्या डोक्यात धुमसकत होतं आणि अचानक त्यानं आपलं भान हरवलं। तो पुढे झोपावला आणि रसिकाच्या गळ्याला दोन्ही हातांनी त्यानं पकडलं। ती धडपडू लागली, त्याला सोड म्हणून विनवू लागली, पण तुकारामला काही ऐकूच येत नव्हतं। क्षणाक्षणाने तिचा आवाज मंद होत गेला आणि शेवटी ती थिजून शांत पडली। शेडमध्ये अचानक गडद शांतता पसरली। क्षणभर तुकारामही थिजला। त्याला जाणवलं की त्याने मर्यादा ओलांडली आहे, पण घाबरून न जाता त्यानं लगेच पुढील पावलं ठरवायला सुरुवात केली। त्याने एक जुने पोते काढले आणि मृतदेह त्यात भरला। अशा शरीराला शेडमधून बाहेर काढणे सहज नव्हते, म्हणूनच पुढे तपासात संशय आला की गुप्तपणे कोणीतरी त्याला मदत करत होतं।
मग रात्रीच्या अंधाराचा फायदा घेत त्यानं रसिकाचीच दुचाकी घेतली आणि पोत्यात भरलेला मृतदेह पुलावर नेला. तकारी पुलावर आल्यावर त्यानं क्षणभर आजूबाजूला पाहिलं. कुणी दिसलं नाही. मग एकदम त्यानं पोते आणि दुचाकी दोन्ही नदीत ढकलून दिले. पाण्यात आवाज होऊन लाटांनी ते सर्व खेचून घेतलं. त्याला वाटलं की आता सर्व संपलं. पण रात्रभर त्याच्या मनात भीतीचं वादळ उसळलं. आता काय होईल? मी असे कसे केले? दुसऱ्याच दिवशी सकाळी त्याने थेट पोलीस ठाण्यात जाऊन म्हटले, मी खून केला आहे माझ्या मैत्रिणीचा. चुकून झाला माझ्याकडून. रागाच्या भरात पोलिसांनी तातडीनं तपास सुरू केला. नदीपात्रात बोटीच्या सहाय्यानं शोध मोहीम सुरू झाली. पहिल्या दिवशी काहीच सापडले नाही. दुसऱ्या दिवशी रात्री पाण्यात एक दुचाकी दिसली. ती रसिकाचीच होती. पण मृतदेह अद्याप गायब होता. पाण्याचा वेग, नदीची खोली, पाण्यातील गाळ सगळं शोधात अडथळा आणत होतं. तिसऱ्या दिवशीही शोध सुरू होता. तुकारामने कबुली दिल्यामुळे ठिकाण अधिक तपासली गेली, पण काहीच सापडत नव्हते. आणि मग चौथ्या दिवशी सकाळी मसूचीवाडी घाटाजवळ पाण्यावर काहीतरी तरंगताना दिसलं. जवळ गेल्यावर स्पष्ट झालं तो रसिकाचा मृतदेह होता. गावभर बातमी वाऱ्यासारखी पसरली. पाहणाऱ्यांच्या अंगावर काटा आला. मुलाला आईचा मृतदेह तसा पाहणं अशक्य होतं. तो स्तब्ध झाला. आवाजच फुटत नव्हता त्याचा. पोलिसांनी मृतदेह बाहेर काढला. वैद्यकीय तपासात स्पष्ट झालं, गळा आवळून खून. तुकारामची कबुली खरी ठरली. पण तपास इथेच थांबला नाही. तुकारामने एकट्यानं सर्व केलं का? मृतदेह पोत्यात भरणे, त्याला दुचाकीवर ठेवणे, पुलावर नेणे, नदीत फेकणे हे एका व्यक्तीसाठी अवघड होतं. त्यामुळे पोलिसांना वाटलं की त्याला कोणीतरी साथीदार मदत करत होता. मोबाईल लोकेशन, कॉल रेकॉर्ड, सीसीटीव्ही या तपासातून 2 संशयितांची नावं बाहेर आली. त्यामुळे प्रकरण अजून गुंतागुंतीचं बनलं. बहेनाका परिसरात सगळीकडे शांतता पसरली. लोक बोलू लागले, रसिकाच्या नात्याचा शेवट अशा भयानक पद्धतीने होईल असे कुणाला वाटले होते. तुकाराम एवढा कसा बदलला? किती दिवस चाललं होतं यांचं हे सगळं? अनेकांना संशय होता की या नात्यात आधीच तणाव होता, पण कोणीही कल्पना केली नव्हती की हे तणाव एक दिवस खुनात बदलतील. रसिकाचे घर मात्र उद्ध्वस्त झाले. नवरा दूर कर्नाटकात, मुलगा आईविना अनाथ. एका स्त्रीचे आयुष्य वाद, संशय, तणाव, गरिबी आणि चुकीच्या नात्याच्या जाळ्यात अडकवून अशा क्रूर शेवटाला पोहोचणे ही समाजासाठीच एक लज्जास्पद गोष्ट होती. खऱ्या अर्थाने ही कथा संपली नाही. तपासाचे निष्कर्ष जाहीर व्हायचे बाकी होते. पण एक जीव, एक आई, एक स्त्री ती कायमची निघून गेली होती. तिचा आवाज कायमचा शांत झाला होता. तिच्या आयुष्यात उजेड उरला नव्हता, पण अंधार मागे सोडून गेलेला धडा कायमचा होता. संशय, हिंसा, वासना आणि चुकीचे संबंध यांची किंमत नेहमीच रक्तानेच चुकवावी लागते. चला, बाकी या घटनेतून तुमच्या काय प्रतिक्रिया आहेत त्या खाली कॉमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओला लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचं अजिबात विसरू नका. चला, धन्यवाद. सतर्क रहा. स्वतःची काळजी घ्या.